अखिल सर यांचं स्वागत श्री प्रदीप विखे सर आणि कुटे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गायकचे कांबळे साहेब यांचं स्वागत श्री वाहिद शेख यांनी करावं अशी मी त्यांना ते 12 वर्षापासून शिक्षक दरबाराचं आयोजन करतो. एक वर्षातून 2 ते 3 शिक्षक दरबार होतात. कोणाच्या काही अडी अडचणी असतील, कोणाचे तिथे शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर सगळे अधिकारी इथे येऊन त्यांचे जे अडचण असतील ते आपण पूर्ण सॉल्व्ह करतो. इथं 1 ते 2 वेळेस आपण वर्षातून शिक्षक दरबार आयोजित केले होते. आपल्या माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी त्याचबरोबर प्राथमिकचा पण अधिकचा पदभार, कारण प्राथमिकचे शिक्षण अधिकारी नव्यानं रुजू झाले, परंतु त्यांची आता UPSC ची परीक्षा असल्यामुळं पत्रकार मित्र आणि राष्ट्रवादी शिक्षक संघाचे माध्यमिकचे अध्यक्ष श्री प्रदीप विखे सर, प्राथमिकचे अध्यक्ष MM कुटे सर, महिलांचे अध्यक्ष डांगे मॅडम, वाहिद सर आणि सर्वच उपस्थित असलेले सहकारी बांधव, सूत्रसंचालन करणारे जडीदार सर. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर आमदार जे आपल्या महसूल विभागाने आहेत, त्या 6 महसूल विभागामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आपला मराठवाडा हा महसूल विभाग आहे. जवळपास 8 जिल्हे आणि 78 तालुके अशा विस्तीर्ण भागामध्ये आपला हा मराठवाडा विभाग आहे. नांदेड जिल्हा आता 2 जिल्ह्याचा आहे, 17 तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मग एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये माझ्या हिंगोलीच्या शिक्षकाला असेल, माझ्या किनवटच्या शिक्षकाला असेल, त्याच्या कामासाठी माझ्यापर्यंत यायचं म्हणलं तर त्याचे 100-500 रुपये खिशातून खर्च होऊ शकतात. आणि म्हणून आपण आमदार झाल्यापासून आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली आणि मग दर 2 महिन्यांनी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जे काही जिल्हा पातळीवरच्या विषयामध्ये जे काही कवी आहेत, लेखक आहेत, जे आपल्या मराठवाड्यामधले आहेत, त्यांची पण अभ्यासाला कविता आहे, कुणाचा पाठ आहे. तर असे आमचे पैठण तालुक्यातले अय्यूब पठाण खान सर आहेत. त्यांना आम्ही घेऊन विद्यार्थ्यांच्या भेटीला घेऊन गेलो. तुम्ही शाळा शिकलात, मी शाळा शिकलो. आपल्याला कधी कवी भेटले नाहीत जे पाठ्यपुस्तकात ज्यांचा आपण अभ्यास केला, फक्त परिचय वाचला त्याचा. पण आज विद्यार्थ्याला आनंद झाला किंवा ज्यांचा धडा अभ्यासाला आहे, शाबासकीची थाप धडा आहे त्यांचा आता 4थीला मराठी विषयामध्ये, तर तेच लेखक त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. हा उपक्रम मराठवाड्याला 40 शाळांमध्ये घेऊन आपण गेलो. शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेत, याबाबत आपण काही आवाज उठवला? त्याच्या बाबतीत आपण आवाज उठवलेलाच आहे. ते गुन्हे मागे घ्यावे आपण प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे काम लावूच नाही यासाठी माझी निकराची लढाई सुरू आहे. शिक्षक दरबारामध्ये ज्या शिक्षकांनी तक्रारी मांडलेल्या आहे सर, त्याचं निराकरण करण्यासाठी शिक्षण विभागाला तुम्ही किती दिवसाची मुदत देणार? त्यांना आपण साधारणपणे 1 महिन्याचा वेळ देतो. पुढचा आपला दरबार हा 2 महिन्याने असतो. त्याच्या आतमध्ये त्यांनी ते जे काय आता मी त्यांचं ऐकून घेतो, त्यांनी मी लेखी परत माझं पत्र जाणार कार्यालयाला आणि जे काही निवेदन आले त्यानुसार कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचित करतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजच्या दरबारामध्ये आपले एक दरबारी आमदार म्हणून एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार म्हणून आपले गौरव केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण शिक्षकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लावताय. हा काही गौरव करण्यासाठी कार्यक्रम होता का नव्हता सर? आपल्या कामातून प्रत्येकानं व्यक्त व्हायचं असतं. मला कामप्रिय आहे. आमचे नेते स्वर्गीय अजयदादा पवार साहेब यांना कामप्रिय होतं. त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या पावलावर आम्ही चालतो. सर, झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार काय होता? झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये ते मतदारच आहे. फक्त शिक्षक मतदारसंघात प्राथमिकचे मतदार नाही, तर त्यांना तो मिळावा यासाठी पण माझा प्रयत्न निकराचा सुरू. धन्यवाद. थँक्यू सर.